मृदुंगाचा ताल, गोडी अभंगाची, पालखीचा सोहळा, सुखद अनुभूती वारीची, घेऊन आलोय तुमच्यासाठी खास वारी पंढरीची. रामकृष्ण हरी माऊली. वारी पंढरीची पावर्ड बाय उषा, असोसिएट स्पॉन्सर्स हिरो डेस्टिनी आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या पुढारी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात मी अदिती तरडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. भेटीची आवडी उताविळ मन, लागलेसे ध्यान जीवी जीवा. आता आवडीचा पुरवावा सोहळा, येऊनी गोपाळा शेम देई. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणेच प्रत्येक वारकऱ्याचं मन पंढरीनाथ विठ्ठलाला भेटण्यासाठी आतुर झालंय. आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाला आता फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. त्या आतुरतेनंच लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने झपाझप पावलं टाकतायत. वारकऱ्यांच्या याच प्रवासाचा खास कार्यक्रम सुरू करूयात, वारी पंढरीची. माऊली माऊली म्हणत जावे, विठ्ठल चरणी लीन व्हावे. या भक्तिभावाने भारलेल्या भावनेचा प्रत्यय ठाकूरबुवा समाधी मंदिरासमोर आलाय. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं मानाचं तिसरं गोल रिंगण लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडलं. मानाच्या अश्वांनी घेतलेल्या 3 नेत्रदीपक फेऱ्यांनी भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. तर ज्ञानोबा माऊली या अखंड जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. या रिंगण सोहळा आपण पाहू शकतोय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं तिसरं गोल रिंगण ठाकूरबुवांची समाधी या ठिकाणी संपन्न झालंय. या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो. हे रिंगणाचं मैदान आहे. काल रात्रीपासून या ठिकाणी पाऊस कोसळत होता, त्यामुळे या सगळ्या रिंगण मैदानामध्ये चिखल अक्षरशः आला होता. मात्र तरीही वारकऱ्यांचा उत्साह कुठेही कमी होताना पाहायला मिळालेला नाही. भर चिखलामध्ये हा रिंगण सोहळा संपन्न झालाय. सगळ्यात पहिल्यांदा पालखी सोहळा या ठिकाणी दाखल झाल्यानंतर पालखी खांद्यावरती घेऊन मैदानाच्या मध्यभागी नेण्यात आली. त्यानंतर पताका ज्यांच्या खांद्यावरती होती त्यांचं रिंगण संपन्न झालंय आणि त्यानंतर शितोळे सरकारांच्या 2ही मानांच्या अश्वाच्या 3 नेत्रदीपक दौड या ठिकाणी झालेल्या आहेत. एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. चिखल असताना सुद्धा वारकऱ्यांनी उत्साह कुठेही कमी न होऊ देता या ठिकाणी रिंगण सोहळा यशस्वीपणे पार पाडलेला आहे. याची डोळा सोहळा अनुभवण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं दृश्य मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. रिंगण सोहळा संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे खेळ रंगताना सुद्धा चित्र सुद्धा सध्या मैदानात पाहायला मिळत आहे. वेळापूरवरून आज सकाळी पालखी सोहळ्यानं प्रस्थान केल्यानंतर वेळापूरच्या पासून 4-5 किलोमीटर पंढरपूर रस्त्यावरती ठाकूरबुवांची समाधी आहे. ठाकूरबुवा हे संत होते, त्यांची समाधी या ठिकाणी आणि म्हणून ते स्मरण म्हणून या ठिकाणावर माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं रिंगण या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळतं. आणि यानंतर हा पालखी सोहळा आज भंडी शेगाव या ठिकाणी मुक्कामी जाणार आहे. बंधुभेट सुद्धा संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू संत सोपान काका महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची भेट सुद्धा आज होत असते आणि नंतर हा पालखी सोहळा भंडी शेगाव या ठिकाणी मुक्कामासाठी जात असतो. कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, ठाकूरबुवांची समाधी. आषाढी वारी म्हटली की डोळ्यांसमोर येतो वारकऱ्यांचा अथांग सागर आणि हजारो भगव्या पताकांचा लवाजमा. जिकडे नजर टाकावी तिकडे फक्त आणि फक्त भगव्या रंगाच्याच पताका दिसतात. पण या अथांग भगव्या पताकांच्या सागरात एक पांढरी शुभ्र पताका अशी आहे जी दुरूनही क्षणात सर्वांचं लक्ष वेधून घेते. ही एकमेव पांढरी पताका संपूर्ण वारीचं एक वेगळंच आकर्षण आणि कुतूहल ठरते. ही खास ओळख आहे वास्कर महाराजांच्या दिंडीची. अथांग भगव्या रंगाच्या गर्दीत ही एकमेव पांढरी पताका नेमकी का फडकत असते? या अनोख्या पांढऱ्या पताका मागे रहस्य आणि तिची ऐतिहासिक परंपरा काय आहे याबद्दल सगळ्यांनाच कुतूहल आहे. प्रत्येक दिंडीमध्ये भगव्या पताका पाहायला मिळतात. तुमची एकमेव दिंडी आहे की जिथं पांढरी पताका आहे, कारण काय? याचं ऍक्च्युली कारण असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये जे आपल्या साधू संतांनी सुरुवातीला भगवा पताका धारण केला, कारण भगवा पताका हे वैराग्याचं प्रतीक आहे. मात्र संत कबीरांच्या काळामध्ये संत कबीर दरवर्षी आषाढी वारीला चालत यायचे आणि मुस्लिम समाजाचे असल्यामुळं संत कबीरांनी त्यांचा पांढरा पताका सोबत ठेवला होता. मात्र ज्यावेळेस संत कबीर वयोवृद्ध झाले, थकले, त्यावेळेस त्यांनी त्यांचा एक पांढरा पताका त्यांच्या समाजाचा श्री गुरु आप्पासाहेब वास्कर महाराज जे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक आहेत, तर त्यांच्याकडे एक पताका त्यांनी आपल्या समाजाचा दिला की इथून पुढे मला चालत पायवारी करता येणार नाही
आमची मुस्लिम समाजाची ही पताका तुमच्यासोबत आणा. आज 11 पिढ्या झालं श्री गुरु अप्पासाहेब वास्कर महाराज आपल्या भगव्या पताक्यासोबत एक पांढरी पताका घेऊन दरवर्षी आळंदी ते पंढरपूर चालत पायवारी करतात. तर या वारीची वाट चालत असताना एकमेव पांढरी पताका आपल्या दिंडीत असतो. बरोबर. पांढरी पताका ही फक्त श्री गुरु अप्पासाहेब वास्कर महाराज तात्यासाहेब वास्कर महाराज थडाकरती आहे आणि त्यांची एक दोन शिष्यमंडळी त्यांच्याकडे आहे. बाकी सगळ्याकडे कावेची पताका आहे. बघा प्रत्येक दिंडीचं एक वेगळेपण असतं. या दिंडीचं वेगळेपण काय तर या सगळ्या पालखी सोहळ्यामध्ये एकमेव पांढरी पताका या वास्कर महाराजांच्या दिंडीमध्ये पाहायला मिळते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातली मानाची असणारी ही दिंडी आणि वास्कर दिंडी या ठिकाणी पांढरी पताका घेऊन घेतलेली पाहायला मिळते. ज्यावेळेस रिंगण सोहळा असतो त्यावेळेस भगवी पताका असणाऱ्या वारकऱ्यांचं सुद्धा रिंगण पार पडत असतं आणि म्हणून या वारीमध्ये प्रत्येक दिंडीचं काही ना काहीतरी वेगळेपण या वारीत पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह दिलीप जगताप, पुढारी न्यूज, ठाकूरबुवांची समाधी. पंढरपूरच्या वारीत चालण्याचा अथांग प्रवास, डोक्यावर आभाळ आणि पायाखाली पायवाट. मैलोनमैल चालताना पडणारे पाय, अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा आणि पाठीवरचं ओझं. पण एवढं सगळं असूनही वारकऱ्यांचा जोश आणि चेहऱ्यावरचा आनंद कधीच ओसरत नाही. या भक्तिमय प्रवासाला खरं उधाण येतं ते म्हणजे रिंगण सोहळ्यात. रिंगण संपताच वारीतला तरुण असो व 50-60 पार केलेला वयस्कर वारकरी, सगळेच क्षणार्धात आपलं वय विसरून बालपणीच्या आठवणीत रमून जातात. यंदा तर निसर्गानेही या आनंदाला साथ दिली. पावसामुळे रस्त्यात झालेल्या चिखलाची फिकीर न करता भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेल्या वारकऱ्यांनी चक्क कबड्डीचा आखाडा रंगवला. चिखल्यात उड्या मारत आणि एकमेकांना पकडत ही कबड्डी रंगली. हा सगळा खेळ तुम्ही खेळताय, काय सांगाल? हा सर्व वारकरी श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फडावतील सर्व वारकरी मिळून हा आनंद घेत आहेत. या आनंदाला जोड नाही, या नाही आनंदाशी जोडा. सांगती गोष्टी लागती गोडा, आला अशी आकार आमुच्या चाडा, तुका म्हणे विडा भक्तीची. या न्यायानं आम्ही सर्व आनंद या वैष्णव मानधने या आनंदाचा लाभ घेतो आम्ही. आणि पुन्हा पुन्हा मला वर्षभर भेटत नसल्यामुळे हा आम्ही आनंद घेतो. आपण ज्ञानोबा माऊलीच्या सोहळ्यामध्ये फक्त एक 3-4 महिने जर पाऊस पडला तर आपण वर्षभर अन्नधान्य खाऊ शकतो. आणि ह्या जमिनीची जशी पोटाची भूक भागायला लागते त्या पद्धतीने आपण ह्या जमिनीची पण भूक भागायला लागते. आणि हा सोहळा प्रतिवर्षी ह्या पावसाळ्यामध्ये येतो आणि ज्ञानोबा माऊलीचा जयघोषात ज्ञानोबा माऊलीची ज्यावेळी पालखीचं प्रस्थान होतं त्यावेळी पावसाची मेघराजाचा वर्षाव होतो. ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यावेळी यमुना नदी सुद्धा दुतंडी भरलेली आणि त्या भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाला आली. तसं मेघराजा सुद्धा ह्या माऊलीच्या दर्शनासाठी प्रत्येक रिंगणावरती आणि दररोज उपस्थित राहतो. म्हणून आम्हाला आनंद होतो. आणि ज्यावेळी आम्हाला जेव्हा पाऊस नसतो त्यावेळी आम्हाला दुःख होतं. पण ह्या पावसामध्ये ह्या वातावरणात आम्हाला चाल भरपूर होती. म्हणून इकडे या रे लहान थोर या ती नारी भलती बर. हा आज आपण मानाच्या दिंड्यापैकी एक आजरेकर दिंडी 7 नंबरची जी दिंडी आहे 7 नंबरची ती सर्वात श्रेष्ठ आजरेकर दिंडी आहे. आणि आजरेकर दिंडीला मान आहे. त्या आजरेकर दिंडीत आम्ही सर्व वारकरी. खरं तर त्या बाबांचे बोल जरी आपण ऐकले, हा आनंदाचा सोहळा आहे वारी, म्हणजे पंढरी जवळ आले त्यामुळे ज्या पद्धतीने आनंद साजरा करता येईल त्या पद्धतीने वारकरी आनंद साजरा करताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह दिलीप जगताप, पुढारी न्यूज, ठाकूरबुवांची समाधी. रामकृष्ण हरी. आषाढी वारी म्हटली की डोळ्यांसमोर उभा राहतो तो लाखो वारकऱ्यांचा अथांग जनसागर आणि कानात गुंजतो तो टाळ मृदुंगाचा अखंड नाद. पण पायी वारी केवळ पायांनीच चालून पूर्ण होत नाही तर ती मनामनात भक्तीचे शब्द पेरत जाते. या वारीचा प्रवास आणि विठू माऊलीची ओढ कवीच्या शब्दातून जेव्हा उतरते तेव्हा तो सोहळा अधिकच देखणा होतो. याच भक्तिभावाला कवी हनुमंत चांदगुडे यांनी आपल्या सुंदर कवितेतून वाट मोकळी करून दिली आहे. पाहूयात त्यांची खास कविता. राबून रानात असा पिकवला मळा, राब राबून रानात असा पिकवला मळा, पंढरीच्या वाळवंटी जसा वैष्णवांचा मेळा. राब राबून रानात असा पिकवला मळा, पंढरीच्या वाळवंटी जसा वैष्णवांचा मेळा. भार संताच्या खांद्याला जरी शिवळीचा होतो, भार संताच्या खांद्याला जरी शिवळीचा होतो, हाती नांगराच्या मुठी विठू कवतुक गातो. देता गाठ शिवळीला संत ओढती नेटानं, देता गाठ शिवळीला संत ओढती नेटानं, ढेकळांच्या राहुट्यात विठू जोडतो यठानं.
झाला मृदंग नभाचा सरी झाल्या वारकरी, झाला मृदंग नभाचा सरी झाल्या वारकरी, थेंबा थेंबाचे रिंगण जसे चंद्रभागा तिरी. आणि शेवट असा आहे, नाही पंढरी ती दूर विठू नसे विटेवरी, नाही पंढरी ती दूर विठू नसे विटेवरी, काळ्या सावळ्या रानात विठू झाला उत्करी, काळ्या सावळ्या रानात विठू झाला उत्करी. विठ्ठला काल पंढरीत आलो तेव्हा तुझं दर्शन घेतलं आणि थेट रखुमाईकडे गेलो. विठ्ठला काल पंढरीत आलो तेव्हा तुझं दर्शन घेतलं आणि थेट रखुमाईकडे गेलो. आणि विचारलं रखुमाईला मी, माई काय सुरू आहे ग तुझं सध्या? आणि विचारलं रखुमाईला मी, म्हणालो माई काय सुरू आहे ग सध्या तुझं? माई माझ्याकडे निरखून पाहत म्हणाली, अरे आम्ही जसे होतो तसेच आहोत. माई माझ्याकडे निरखून पाहत म्हणाली, अरे आम्ही जसे होतो तसेच आहोत, पण भक्त बदललेत रे. मी म्हणालो माई काय केलं ग भक्तांनी? मी म्हणालो माई काय केलं ग भक्तांनी? त्यावर माय म्हणाली, अरे बघ ना, आता नामदेवासारखा अस्सल, ज्ञानदेवासारखा निर्मळ, तुकारामासारखा कणखर आणि चोखोबासारखा सरळ इथं भक्तच झालाय विरळ. माय म्हणाली, अरे आता नामदेवासारखा अस्सल, ज्ञानदेवासारखा निर्मळ, तुकारामासारखा कणखर आणि चोखोबासारखा सरळ इथं भक्तच झालाय विरळ. मी म्हणालो माई हे जर सगळं असं आहे तर मग त्या वाळवंटाचं काय? मी म्हणालो माई हे जर सगळं असं आहे तर मग त्या वाळवंटाचं काय? त्यावर हसत हसत म्हणाली रखुमाई, अरे आता सोयराबाई सारखं प्रतिभावंत तिथे कुणी भेटत नाही. म्हणाली आता सोयराबाई सारखं प्रतिभावंत तिथे कुणी भेटत नाही आणि कोणत्याच मुक्ताईचा कंठ आता भावासाठी दाटत नाही. अरे सोयराबाई सारखं प्रतिभावंत तिथे कुणी भेटत नाही, मुक्ताईचा कंठ आता कोणत्याच भावासाठी दाटत नाही. अरे जनाबाई सारखं पोट तिडकीनं तिथं कुणीच अभंग गात नाही. लेकरा तुला खरं सांगते, म्हणून तर मी वाळवंटात सुद्धा जात नाही, थँक्यू. माऊली तुमच्या समोर थेट आपला सखा सोबती आपला मायबाप साक्षात विठ्ठल आता उभा राहिला तर तुम्ही काय मागाल? हाच प्रश्न आम्ही वारकऱ्यांना विचारलाय. विठ्ठलाकडची त्यांची मागणी ऐकूयात आमच्या हेच मागणे आता या विशेष सेगमेंटमधून. मागेल की संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला सुख समृद्धी लाभू दे, शेतकऱ्याचं राज्य येऊ दे आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा सुजमय आणि फुजमय होऊ दे, एवढंच विठ्ठलाचरणी मागेल. विठ्ठल जर भेटला तर मी आयुष्यभर त्याची वारीच मागेल आणि पायी पायी चालेल. देवा मला एवढाच आशीर्वाद असू दे, बस एवढंच मागेल विठ्ठलाला मी, पांडुरंगाला. हीच व्हावी माझ्या जन्मजन्मी तो दास, पंढरीचा वारकरी वारी चुकणे ते हरी. आणि हे मागून पुन्हा आपल्या राज्याचं भलं व्हावं, राज्यात सुख समृद्धी नांदो असं मी भगवंताला मागतो. विठ्ठल भेटला तर आम्ही पांडुरंगाला हे मागू की नाही का आम्हाला परत दर्शनाला येऊ द्या. विठ्ठल भेटला तर आम्ही विठ्ठलाला एवढंच मागू की सगळ्या वारकऱ्यांना सुख समृद्धी समाधान मिळू दे, शेतकऱ्यांचं कल्याण होऊ दे आणि आम्हाला वारंवार वारीला बोलू. आम्ही विठ्ठलाला एवढंच मागू की आता वारीला आलो, पुढच्या वर्षी सुद्धा आम्हाला अशाच वाऱ्या घडाव्यात आणि सगळेच सुरक्षित घरी जावेत वारकरी. शेतकरीचा चांगला झाला पाहिजे, कर्जमुक्ती झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला वारेवर सोडून शासनानं. मग त्याच्यामुळे आम्ही विठ्ठलाला हे करताव, साकडं घालताव की बाबा हे शेतकऱ्याचं कर्जमाफी पूर्ण व्हावा. आम्ही शरीर संपत्ती चांगली राहू दे आणि आनंदानं आम्हाला पुन्हा दिंडीला आलो पाहिजे. वर्षाची वर्षाला पांडुरंग भेटला तर मी त्याला एकच मागेल, हे भगवंता मला चिर सुख शांती दे आणि निद्रा दे, सुख निद्रा. मला जर पांडुरंग भेटला तर मी त्या पांडुरंगाकडे एकच मागेन, देवा आतापर्यंत माझ्याकडनं ज्या वारी करून घेतल्यास त्या तशाच असं शेवटपर्यंत माझ्या वारी चालू राहू दे. आणि आता जे शेतकऱ्यांवरती ज्ञानाचं जे संकट आलेलं आहे ते संकट दूर कर आणि सगळ्या शेतकऱ्यांना सुखी कर. विठ्ठल भेटला तर मी विठ्ठलाला सांगन की शेतकऱ्यांचं चांगली शेती पिकू दे आणि त्यांच्या मालाला चांगला भाव लागू दे आणि अशीच वारी करत राहू. मंडळी, नेते मंडळी ही वारीच्या वाटेवर पाहायला मिळतात. आमच्या विशेष सेगमेंटमधून वारी नेत्यांची मधून आपण बातचीत केली आहे खासदार निलेश यंके यांच्याशी. पाहूयात. 4 वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी सेवा राबवत आहोत. सगळ्यात महत्वाचं आपलं एक कर्तव्य असतं की आपण या येणाऱ्या
पंढरीच्या पांडुरंगाच्या भाविक भक्तांची त्या ठिकाणी मनपूर्वक सेवा केली पाहिजे आणि त्या हेतूने आम्ही दरवर्षी अन्न स्टॉल चालवतो. या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल पलीकडं आरोग्याच्या सुखसुविधा उपलब्ध केलेल्या आहे. आरोग्याच्या किंवा जे लांबून हजारो किलोमीटर येणाऱ्या भाविक भक्तांचे पार पायी सुद्धा चोळून दिले जातात, पाय मोकळे करून दिले जातात. औषध असो त्या ठिकाणी वेगवेगळ्या आयुर्वेदिक असो किंवा वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यानंतर पलीकडे इकडे आल्यानंतर वडापाव असो, तुमच्या पलीकडं चहा असो, बिस्किट असो, पाण्याची बाटल्या असो, सगळ्या पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. स्वच्छता ही तर सगळ्यात महत्वाची. आपण या ठिकाणी हे सगळं चालवत असताना स्वच्छतेला सुद्धा तेवढंच महत्व दिलं जातं. तुम्ही जर आता किचन मध्ये जर आले आमच्या त्या ठिकाणी तिथे सुद्धा अतिशय स्वच्छता असते. आणि तुम्ही पाहिलं असेल इतकी गर्दी आहे, म्हणजे हजारो भाविक या रस्त्यावरून आज सकाळपासून गेलेले, सकाळी 4 वाजल्यापासून. पण पुढे कागद सुद्धा तुम्हाला दिसणार नाही, कारण स्वच्छता सुद्धा तेवढीच महत्वाची असते. आणि ते स्वतः आम्ही स्वयंपूर्तीने करत असतो. हे सगळे या ठिकाणी कुणी आज केटरिंग वाले नाही, तर कुणी आज विकतची टीम ठेवलेली नाही. आम्ही स्वतः होऊन सगळेजण काम करत असतो. सगळ्यात आनंद घेत असतो आम्ही. ज्यावेळेस स्टॉलवर गर्दी कमी होती त्यावेळेस एखाद्या दिंडीत आम्ही 1-2 किलोमीटर पायी पण जातो आम्ही सगळ्यात. पण इथं जास्त लोड असतं तर मग इथंच थांबावं लागतं. स्वरांच्या वारीचा अनुभव घेऊया, पाहूया पंडित जयतीर्थ मेवुंडी यांची गायकी. आमचं विशेष सेगमेंट वारी स्वरांची मधून. विठ्ठलाचे नाम आधी सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, निधी सकळ मंगळ निधी. श्री विठ्ठलाचे, श्री विठ्ठलाचे, श्री विठ्ठलाचे, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. सकळ मंगळ निधी, निधी सकळ मंगळ निधी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. वारी पंढरीची पावर्ड बाय उषा, असोसिएट स्पॉन्सर्स हिरो डेस्टिनी आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या विशेष कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. पण माऊली, न जाता पंढरपुरा अनुभूती येईल वारीची. घर बसल्या उद्याही पहा वारी पंढरीची.